महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अनाथांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री भाऊक। वर्षा निवासस्थानी विशेष कार्यक्रमाचं आयोजन। राज्यात महायुती सरकारकडून गतिमान काम सुरू। राज्य सरकारकडून राज्यात गतिमान विकास। सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त रवींद्र चव्हाणांनी वाचला विकास कामांचा पाढा। सरकारच्या नाकर्तेपणाची आणि अपयशाची वर्षपूर्ती। महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। राज्यात महायुती सरकारकडून गतिमान काम सुरू। राज्य सरकारकडून राज्यात गतिमान विकास। सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त रवींद्र चव्हाणांनी वाचला विकास कामांचा पाढा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका। आव्हान याचिकेवर आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी। मुद्रांक शुल्काची 21 कोटी रुपये रक्कम भरण्यासंदर्भातील नोटीस अमेडिया कंपनीकडून अमान्य। जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य, तर अमेडियाच्या दाव्यावर आठवड्याभरात होणार सुनावणी। राज्यभरातील सर्व शाळा आज सुरू राहणार। शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापणार। मुख्याध्यापक मंडळाच्या प्रस्तावित संपाविरोधात शिक्षण विभागाचा कठोर इशारा। मुंबईतल्या गोरेगावमधील विवेक ज्युनियर कॉलेजनं केली बुरखाबंदी। मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त। जैन मुनी निलेशचंद्र कबुतरांसाठीचा लढा अधिक प्रभावी करणार। कबुतरखाने वाचवण्यासाठी निलेश मुनींकडून व्याख्यानाचं आयोजन। तर 7 डिसेंबरला जैन समुदायाचा मोर्चा। राष्ट्रपती भवनात आज पुतिन यांचं होणार औपचारिक स्वागत। भारत रशिया दरम्यान मोदी आणि पुतिन यांच्या दरम्यान संरक्षण, ऊर्जा आणि व्यापारासमवेत होणार महत्त्वाची चर्चा। इंडिगोच्या 48 तासात 500 पेक्षा जास्त फ्लाईट रद्द। तांत्रिक कारण तर कर्मचारी अनुपस्थितीचा सेवेवर परिणाम। प्रवाशांना मोठा मनस्ताप। आणि नाशिक पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त। वाहतूक कोंडीत गेल्या 1.5 तासांपासून प्रवासी अडकले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका। आव्हान याचिकेवर आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची सावंतवाडीत पत्रकार परिषद। राजकीय घडामोडी आणि निलेश राणेंनी केलेल्या आरोपांवर चव्हाण काय बोलणार याकडे लक्ष। मुंबई पालिकेत शिवसेना, उबाठा आणि काँग्रेससोबत आघाडी करणार। आघाडीबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीत खरगेंसोबत बैठक होणार। सूत्रांची माहिती। मुद्रांक शुल्काची 21 कोटी रुपये रक्कम भरण्यासंदर्भातील नोटीस अमेडिया कंपनीकडून अमान्य। जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्यच, तर अमेडियाच्या दाव्यावर आठवडाभरात होणार सुनावणी। पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। तपासात तेजवानी सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा। राज्यभरातील सर्व शाळा आज सुरू राहणार। शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापणार। मुख्याध्यापक मंडळाच्या प्रस्तावित संपाविरोधात शिक्षण विभागाचा कठोर इशारा। मुंबईतल्या गोरेगावमधील विवेक ज्युनियर कॉलेजने केली बुरखाबंदी। मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त।
जैन मुनी निलेशचंद्र कबुतरांसाठीचा लढा अधिक प्रभावी करणार. कबुतरखाने वाचवण्यासाठी निलेश मुनींकडून व्याख्यानाचं आयोजन. तर 7 डिसेंबरला जैन समुदायाचा मोर्चा. राष्ट्रपती भवनात आज पुतीन यांचं होणार औपचारिक स्वागत. भारत रशिया दरम्यान मोदी आणि पुतीन यांच्या दरम्यान संरक्षण, ऊर्जा, व्यापारासमवेत होणार महत्त्वाची चर्चा. इंडिगोच्या 48 तासात 500 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द. तांत्रिक कारण तर कर्मचारी अनुपस्थितीचा सेवेवर परिणाम. प्रवाशांना मोठा मनस्ताप. नामजोशी मार्ग येथील बीडीडी चाळीच्या रहिवाशांना घरांचा ताबा मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. डिसेंबरमध्ये ताबा मिळणं अपेक्षित होतं, मात्र काही कामं शिल्लक असल्यानं आता फेब्रुवारीमध्ये 557 रहिवाशांना ताबा दिला जाणार आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 15,593 रहिवाशांचं पुनर्वसन केलं जातंय. नामजोशी मार्ग परळ प्रकल्पामध्ये 2,560 निवासी आणि अनिवासी गाळे असून 14 पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. पुण्यातील नवले ब्रिज अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अजून एक नवीन उपाययोजना केली आहे. आता कात्रज बायपास मार्गावर वाहन वेग मर्यादा 40 किलोमीटर प्रति तास बंधनकारक असणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. आता रस्त्यांच्या कामांना तात्पुरता टेकू देण्यासाठी स्मार्ट सिटीनं 15 कोटी रुपयांची रक्कम महापालिकेकडे वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. या निधीतून डीपीआर तयार करण्यात येणार आहे. मुंबईतील हवेची निर्देशांकाची गुरुवारी मध्यम श्रेणीमध्ये नोंद झालेली आहे. वांद्रे कुर्ला संकुल तसंच वांद्रे पूर्व इथे वाईट हवेची नोंद झाली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता कालही मध्यम श्रेणीमध्ये होती. मुंबईच्या हवेचा निर्देशांक 137 वर पोहोचला होता. मुंबईतल्या भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचं काम महापालिका प्रशासनानं हाती घेतलं आहे. त्या कामासाठी सोमवारी 8 डिसेंबर ते मंगळवार 9 डिसेंबर दरम्यान मुंबईतील एकूण 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15% कपात करण्यात येणार आहे. पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूरसह महाराष्ट्रातील 13 प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आलेत. 5 ते 7 डिसेंबरपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2026 मध्ये विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठानं जाहीर केल्यात. त्यानुसार 1 एप्रिलपासून परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना 4 महिन्यांपूर्वीच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संच मान्यतेचे निकष, कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट याचा राज्यातील मुलींच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचं दिसतंय. शुल्क माफीपासून प्रवास भत्त्यापर्यंत अनेक योजना राबवून देखील यंदा राज्यातील 15,357 किशोरवयीन मुली शिक्षण प्रवाहाबाहेर असल्याचं केंद्र शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून उघड झालंय. राज्यातील बालविवाहांची कुप्रथा आणि घराजवळ शाळा नसल्यानं मुलींचं शिक्षण थांबतंय. नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील ओव्हरब्रिज खाली नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहन चालक त्रस्त झालेत. वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकली होती. वाहतूक कोंडीमध्ये अडकून अनेक रुग्णांचे आतापर्यंत जीव गेलेत. अजून किती बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येणार असा सवाल येथील नागरिक विचारतायत. भारतीय रेल्वेतील रिक्त पदं भरण्याचं काम वेगानं सुरू आहे. सध्या रेल्वेत 1,20,579 पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यात सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. एका महिन्याच्या कालावधीत सोनं आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 7,800ची तर चांदीच्या दरात प्रति किलो मागे 30,000 रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक करण्यात आली आहे. बनावट शालार्थ आयडी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. बनावट आयडी प्रकरणी आतापर्यंत 9 जण ताब्यात घेतलेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या पाचोड इथल्या एसबीआय बँकेच्या एटीएम बूथमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. नागरिकांनी तातडीनं या आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलं असलं तरी एटीएमचं मोठं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरच्या भगवान महावीर चौकात सिग्नलवर थांबलेल्या कारनं अचानक पेट घेतला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात आडगाव राजा गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीनं गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. गावकरी चांगलेच घाबरले असल्यानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. पांढरकवडा वणी मार्गावरील जळका फाट्याजवळ खासगी बसला वणीकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा अर्धा भाग पूर्णपणे कापला गेला. या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. मुंब्र्यालगत असणाऱ्या डायघर परिसरात एका इसमानं महिलेचा पाठलाग करत छेड काढल्यानं त्या महिलेनं या इसमाला भर रस्त्यात चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून डायघर पोलीस या घटनेचा तपास करतायत. मौज मजा करण्यासाठी आणि नर्तिकेवर पैसे उडवता यावेत म्हणून दागिन्यांची चोरी करणाऱ्या राहुल उत्तम पठारेला फुरसुंगी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी पठारेकडून 5 तोळे सोनं पोलिसांनी जप्त केलंय. विदर्भातील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयानं स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिलेत. नागपूरचा एअर क्वालिटी इंडेक्स 250च्या पार गेलाय. त्यामुळे हवेची गुणवत्ता पुण्यापेक्षा अधिक खराब झाली आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान राजकीय वातावरण तापणार असलं तरी वातावरण गारठणार आहे. नागपूरचा पारा 11 अंशांवर पोहोचलाय तर भंडारा विदर्भात पारा 10 अंशांवर पोहोचलाय. कमाल तापमानात घट झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झालाय. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आलाय. मुद्रांक शुल्क 21 कोटींची नोटीस अमान्य करण्यात आली आहे. जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य आहे या संदर्भात लेखी म्हणणं सादर केल्यानंतर येत्या आठवड्याभरात यावर सुनावणी होणार आहे. शहापुरातील खर्डी परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर नृत्य करत सोहळ्याचा आनंद घेतला. यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. जैन मुनी निलेशचंद्र कबुतरांचा लढा अधिक प्रभावी करणार आहेत. निलेश मुनी यांच्याकडून व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. कबुतरखाने वाचवावेत यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलं असून 7 डिसेंबरला जैन समुदायाच्या मोर्चाचंही आयोजन करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजभवनचं नावही बदलण्यात आलंय. राज्याचं राजभवन आता लोकभवन या नवीन नावानं ओळखलं जाणार आहे. आता जळगाव महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केलाय. मुंबईत मतदान केंद्र निहाय यादी येत्या 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यासाठी दुबार मतदारांची पडताळणी करण्यासाठी पालिकेची लगबग सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक विभागात मतदारांची छायाचित्रानुसार पडताळणी करण्याचं नियोजन करण्यात आलं असून विभाग कार्यालयांमध्ये विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर 1327 आक्षेप घेण्यात आले. सर्वाधिक आक्षेप लक्ष्मीनगर झोनमध्ये असून तिथे 663 आक्षेप घेण्यात आले. राज्यातील जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांसाठी सरकार तयार असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. रावल यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं. गेवराई नगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान झालेल्या मारहाणीवेळी जखमी झालेल्या विष्णुपंत आतकरेंनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडून आमच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. माजी आमदार अमरसिंह पंडितांनी पृथ्वीराज पंडितांना शिवराजला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते असा आरोप आतकर यांनी केलाय. 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 33 मोर्चे धडकणार आहेत. 22 संघटनांनी धरणे आंदोलन तर 17 संघटनांनी साखळी उपोषणाला परवानगी मागितली आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नळदुर्ग येथील आपलं घर इथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेला माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार प्रवीण स्वामी, दिवंगत पन्नालाल सुराणा यांची मुलगी आरती बरिदे,
मुलगा प्रभास सुराणा यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते. आरोग्यमंत्री प्रकाश जावडेकरांनी गुरुवारी रात्री उशिरा कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी रात्रीच्या सोयीसुविधांचा आढावा घेत महिला रुग्णांशी संवाद साधला. धाराशिवमधल्या तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील पाझर तलावातून होणाऱ्या पाण्याच्या पाझरामुळे शेतकरी दत्तात्रय पांडुरंग गंजेंची 4 एकर सुपीक जमीन पूर्णपणे नापीक झाली आहे. प्रशासनानं याची तात्काळ पाहणी करून पाझर तलावाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी गंजेंनी केली आहे. विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही सुमारे 6.56 लाख शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळाला नाही. आता मात्र पात्र लाभार्थ्यांची यादी जानेवारी अखेरपर्यंत तयार करा असे आदेश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महाआयटीला दिले. मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत परिसरात रिक्षाचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून धोकादायक प्रवास करतायत. याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ सुरू आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करावी अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे. नांदेड शहरात आंतरजातीय प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या झाल्याचं प्रकरण संसदेत गाजणार आहे. भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अचल ताटेच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला. दरम्यान संसदेत हा प्रश्न उपस्थित करणार असं आझाद म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठा वाढलाय. थंडीची लाट ओसरली असली तरी किमान तापमानातील घट कायम असल्यानं गारठा कायम आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. बीड जिल्हा शिक्षण विभागातील 14 शिक्षक निलंबित करण्यात आलेले आहेत. UDID कार्ड सादर करण्याच्या आदेशानंतरही काही शिक्षकांनी आपली प्रमाणपत्र सादर केली नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. प्रमाणपत्र न सादर करणाऱ्या संबंधित सर्व शिक्षकांवर विभागीय चौकशी सुरू केली जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आगामी पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या मुलाखती पार पडल्या. इच्छुकांनी समर्थकांसह मोठं शक्तीप्रदर्शन करत वातावरण तापवलं. पालिकेसाठी 217, जिल्हा परिषदेसाठी 98 तर पंचायत समितीसाठी 141 अर्ज दाखल झाले.